तर नमस्कार सर्वांना. आता परत नवीन सर्व आले आहात तुम्ही आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतक्या रेग्युलरली येत आहात आणि मन लावून ऐकत आहात आणि त्याच्यावर ऍक्शन करत आहात, स्टडी करतायत आणि हेच सर्वात महत्वाचं आहे. नुसतं सांगितलं आणि नुसतं ऐकलं म्हणजे ते एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने गेलं अशा टाईपचं होतं. पण त्याला आपल्या थर्ड आय चक्रामध्ये म्हणजे त्याला एकरूप करणं म्हणजे लिसनिंग करणं, त्या एनर्जी मध्ये डुबून जाणं आणि मग ते आपल्या शरीराच्या मार्फत त्याला कृतीमध्ये आणणं हे महत्वाचं आहे. नाही तर असं तर कितीतरी युट्यूबवर आपल्याला व्हिडिओज मिळतील, कितीतरी लोक पुस्तकं मिळू शकतात, कितीतरी लोक येऊ शकतात आपल्याला सांगायला. पण जोपर्यंत आपण आतमधून आपल्या याच्यामध्ये आणत नाही ऍक्शन मध्ये, तोपर्यंत हे सगळं विषय म्हणजे विषयच आहेत, बस निबंध आहेत. ते तुमचं म्हणजे कर्तव्य नाही होत, ऍक्शन्स नाही होत. तर चला, आज तिसरा दिवस आहे. आज आपण जे काही आपण मन, भावना शिकलो, आत्मा, ह्या तिन्ही याचा म्हणजे काय आहे, त्यांचं काय नातं काय आहे, किंवा ह्या सर्वांचं म्हणजे मन आणि भावना यांचा आपल्या आत्म्याशी म्हणजे आपल्या एनर्जीशी, चैतन्याशी संबंध काय आहे. तर आत्मा म्हणजे मी चैतन्य शक्ती सांगितलंय, जे पहिल्यापासूनच आत्मा म्हणजे असं काही भूतबाधा प्रेतबाधा किंवा काही असं काहीच नाही. तर आत्मा म्हणजे चेतन शक्ती म्हणा, चैतन्य किंवा एनर्जी है ना. तर ते हे ही एक शक्तीची ही आहे, ही आपल्या आणि त्याच्यात मन. तर हा मन आपल्या ह्या एनर्जीचा एक उपकरण आहे, सूक्ष्म उपकरण आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो माइंड ब्रेन आहे, ब्रेन. तर त्याच्या आतमध्ये म्हणजे जे विचार येतात, तो विचार कुठून येतात, तो क्रिएशन करणारा आहे मन. जसं कॉम्प्युटर म्हणजे दिसतं आपल्याला, त्याच्या आतमध्ये सॉफ्टवेअर असतं आणि सॉफ्टवेअर मध्ये बरेचसे प्रोग्राम्स असतात आणि मग तिथून आपण ते प्रोग्राम्स काढतो आणि त्याच्यातही आपल्याला अजून डिटेल काय पाहिजे ते शोधत बसतो. सेम तसंच आपल्या माइंडचं आहे, आपल्या चैतन्य, आपल्या एनर्जीचं हे सूक्ष्म उपकरण आहे असं म्हटलं जाईल. तर मनामधूनच विचार निर्माण होतात आणि त्यातून त्या विचारांमधून मग आपल्या भावना उत्पन्न होतात. विचार जर चांगले असतील, आता जसं आपण म्हणतोय कॉन्ट्रीब्युशनचे विचार आहेत आपल्या मनात, तर आपल्या मनात भावना पण आली की अरे यार, मला हे समजलं, माझं जीवन पलटलं, इथे लोकांना समजलं, किती छान आलं. तर हा विचार आला आणि ती भावना आली प्रेमाची किंवा कॉन्ट्रीब्युशनची किंवा इक्वॅलिटीची, की मी पण ह्युमन बिंग आहे, माझ्या आयुष्यात दुःख आलं, दुसऱ्याच्या आयुष्यात दुःखात आलं, तर त्यांना कसं काढता आलं पाहिजे त्या चिखलातून, ही एक भावना निर्माण झाली. पण जरी हे मन आणि भावना हे आत्म्यापासून म्हणजे ह्या एनर्जी पासून स्वतंत्र आहे असं वाटतं, तरी पण तो एक आपल्या एनर्जीचा एक अविभाज्य भाग आहे, घटक आहेत. म्हणजे हे वेगळे वेगळे नाही राहू शकत. तुमचे मन, तुमचं विचार, तुमचं म्हणजे त्याच्यात म्हणजे मनातले विचार, मन म्हणजे एक हे आहे, एक काय म्हणतो, साधन आहे, है ना. पण त्याच्यामध्ये येतात विचार, जसं आपण म्हणतो ना, माझं मन मानत नाही, माझं मन असं म्हणतंय, है ना. आतून वेगळं बाहेरून वेगळं काहीतरी आपण बोलतो, त्याच्यात भावना येतात. हे आपल्या एनर्जी पासून जरी आपल्याला स्वतंत्र वाटतं, पण तरी पण त्या एनर्जीचा किंवा त्या आत्म्याचा तो एक भाग आहे. हे कसं काय, तर म्हणजे जसं आपण एक कार चालवतो, वाहन चालत म्हणजे ड्रायव्हर असतो, तर आत्मा हा तुमचा एक ड्रायव्हर आहे आणि मन म्हणजे त्याची दिशा ठरवणारा एक तो प्रणाली म्हणजे ते स्टेरिंग आहे. पण मन जर अस्वस्थ असेल तर विचार नकारात्मक असतील. तुमचं मन जर एखाद्या ठिकाणी काही झालं, मनाविरुद्ध काही गोष्ट झाली, तर तिथे लगेच तुमचे विचार पण नकारात्मक येतात. आणि आत्मा म्हणजे स्वतःची अनुभूती आहे, ही पण मग तिथे धूसर होऊन जाते. मग तिथे आपण स्वतःला ओळखूच नाही शकत आहे, की अरे मी काय विचार करते. म्हणजे जे मी तुम्हाला काल सांगितलं, की तुम्हाला थर्ड पर्सन डिटॅचमेंट म्हणून बघायचं आहे, प्रेक्षक म्हणून बघायचे आपले विचार. जसं आता काल विचारलंय की माझ्या मनात खूप विचार येतात, माझं मन नाही लागत आता मेडिटेशन मध्ये. सगळ्यांनाच येतात विचार, पण त्या विचारांना बघता आलं पाहिजे, असं की जसं नाटक स्टेजवर घडतंय आणि मी बघते प्रेक्षक म्हणून. तर तसं आत्माच मध्ये जेव्हा आपण आपली अनुभूती होते, तर तेव्हा आपण हे सगळं मन, आपलं मन आहे, आपल्या भावना आहेत, आपला विचार आहे, सगळं आपण बघतो, असं बघतो की जसं स्टेजवर बघतोय आपण, प्रोग्राम बघतोय. पण जेव्हा हे मन अस्वस्थ असतं, विचार नकारात्मक असतील, तर ही जी स्वतःची अनुभूती आहे, एनर्जी, ही देखील धूसर होऊन जाते. म्हणजे आपण अवेअरच नाही, विसरून जातो आपण.
आणि भावना पण ह्या विचारांपासूनच तयार होतात. म्हणून विचार जर स्वच्छ असतील किंवा पॉझिटिव्ह असतील, तर तुमच्या भावना पण पॉझिटिव्ह असतील. विचारांमध्ये जर तुम्हाला राग आला असेल, लोभ आला असेल, तर मग तुमची भावना पण त्याच दृष्टीने वाहेल. तर आत्मा हा मन, बुद्धी आणि संस्कार यांचा एक केंद्रबिंदू असू शकतो. म्हणजे आत्मा हा एकटा सेपरेट नाही राहत, तर त्याच्यासोबत तुमचं मन, तुमचे विचार, बुद्धी पण आपण म्हणजे तिथे की हे बरोबर आहे का? मी जो विचार करते की चुकीचं आहे किंवा याच्यात किती जणांचं नुकसान होईल, किती जणांचा फायदा होईल, हे म्हणा. किंवा संस्कार, प्रत्येक घरातले संस्कार असतात. आई वडिलांचे संस्कार प्रत्येकाचे वेगळे असतात. तर हे सर्व मिळून म्हणजे हा आत्मा तुमचा म्हणजे केंद्रबिंदू आहे ह्या सगळ्या याच्यातून. म्हणजे जशी तुमची बुद्धी असेल, जसं तुमचं मन म्हणेल, जसं तुमचे संस्कार असतील, तशा पद्धतीने तुमची एनर्जी त्या गतीने वाहायला लागते किंवा त्या दिशेने वाहायला लागते. म्हणून आपण रेकीमध्ये नेहमी म्हणत असतो की रेकी ही तुमच्या विचार म्हणजे अफर्मेशन देतो. म्हणजे काय, एक प्रकारचे चांगले विचार देतो. आणि मग ती रेकी म्हणजे तीच प्राणशक्ती तुमच्या त्या विचारांना जिवंतपणा देते. म्हणूनच आपण त्याला, आत्म्याला म्हणजे ह्या एनर्जीला केंद्रबिंदू म्हटलेलं आहे. जेव्हा तुमचं मन म्हणजे तुमचा आत्मा, तुमची एनर्जी जागृत असते, तेव्हा तुमचं मन शुद्ध विचार करतं, भावना संतुलित असतात. का? कारण प्राणशक्ती किंवा हा आत्म्याची शक्ती, जी आत्मशक्ती, ही हाय एनर्जीच फ्रिक्वेन्सी असते. कारण काल आता 2 दिवस झाले आपण हेच सांगते की आपलं जीवन म्हणजे ह्युमन बिंगचं जीवन हे फक्त कॉन्ट्रीब्युशन साठीच आहे, देण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. निसर्गाने आपल्याला म्हणजे बायपास केलेलं आहे. म्हणजे आपल्या मार्फत आपण दुसऱ्याला देतो. आपल्याला मिळतं आपल्यासारख्याच व्यक्तीपासून, परिस्थितीपासून, वस्तूपासून आपल्याला मिळतं. तसंच आपणही वस्तूला देतो, परिस्थितीला देतो आणि व्यक्तीला देतो. आपण फक्त पास करणारे लोक आहोत. आणि जिथे आपण माझं माझं म्हटलं किंवा राग, लोभ, मोह, माया आलं, तिथे आपण रेजिस्टन्स तयार करतो, म्हणजे ब्लॉकेजेस तयार करतो आणि आपण थांबतो, देणं विसरतो. मग तुम्ही विसरले तर मग ते बाजूला होऊन जाता. जसं म्हणजे तुमच्या म्हणजे याच्यामध्ये बेसिनमध्ये खडे अडकले तर पाणी जाऊ शकत नाही. तसंच मी तुमच्यामधून जी एनर्जी वाहायला पाहिजे ती एनर्जी वाहत नाही आणि मग काम होत नाही आणि आपल्याला किंवा त्याचे रिझल्ट निगेटिव्ह होतात. है ना? पाणी अडकलं तर वास यायला लागतो, सडतं ते तिथला कचरा आणि मग किडे तयार होतात. तर तशाच पद्धतीने मग आपल्या शरीरातलं हे चक्र म्हणजे थांबलं जातं आणि मग तिथे वाईट विचार येतात. मग ते परिस्थिती तशी क्रिएट होऊन जाते वाईट. तसंच मग लोक तुमच्या लाईफमध्ये येतात आणि तसंच मग तुमचं निगेटिव्ह होत जातं आणि शेवट तुमचं मग आजारपणावर म्हणजे तो शरीर सडतो. तर अशा पद्धतीने आपण कोणते विचार करतो, कसे निर्णय घेतो, हे आपल्या आत्मेच्या जाणीवर म्हणजे आत्माच्या जाणीवर आहे. म्हणजे आपल्या एनर्जीची जाणीव, अवेअरनेसवर अवलंबून आहे. आणि जर तुमचा आत्मा म्हणजे ही एनर्जी शुद्ध, शांतिमय आणि प्रेमळ स्वरूप लक्षात ठेवलं, तर हे मन तुमचं आपोआप त्या मार्गावर चालतं. मनाला तो सहज म्हणजे तो इतका वाहून जात असतो, जिकडे जाईल तिकडे त्याला म्हणजे तो मन म्हणजे कसं आहे, पाण्याच्या आहे. जसं उतार मिळाला, जसं मिळालं तसं तो जातो. त्याला स्वतःच काही मार्ग नाही राहत. पण जर तुम्ही त्याला व्यवस्थित मार्ग दिलं, व्यवस्थित हे दिलं, म्हणजेच तुम्ही तुमचं शुद्ध किंवा शांतिमय, प्रेमळ असं वातावरण ठेवलं, स्वरूप ठेवलं, तर तुमचं मन आपोआप त्या मार्गावर चालायला लागतं. तर मनाला दिशा देणं हे आपल्या आत्माचं काम आहे, म्हणजेच आपल्या एनर्जीचं काम आहे. आणि बहुतेक वेळा आपण आपल्या मनालाच सगळे अधिकार देऊन देतो. म्हणजे म्हणतो ना, आपल्या भाषेतही तेच आहे ना, की अरे मेरा मन नाही मान रहा. अरे माझं मन असं म्हणतं, अरे माझं मन. मन हा सेकंडरी आहे. पहिले तुमची एनर्जी कशी आहे तिथे तुम्हाला लक्ष देणं जरुरी आहे. म्हणून मन, भावना आणि एनर्जी याचं नातं समजून घेतलं तर आपलं स्वतःवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे, तसंच आपल्या मनाला विचारांची गरज आहे, शांतीची गरज आहे. आज आपण जो कोर्स घेतो अशा कोर्सचीच गरज आहे. अशा एका कोचची गरज असते, की जो आपल्याला समजावून सांगतो किंवा त्या मार्गाने नेतो. आणि हे जेव्हा आपण नातं समजलो किंवा जाणलं, मग आपण विचारपूर्वक जगायला शिकतो. आणि त्याच्यातूनच मग आपण आपल्या भावनांचं जे काही राग, दुःख, ईर्ष्या, लोभ असतं, याला आपण म्हणजे एक मार्ग देतो किंवा एक स्थैर्य देतो. कुठे थांबायचं, कुठे चालायचं, हे आपण समजू शकतो स्वतःला. म्हणून आपला आत्मा म्हणजे आपली एनर्जी सशक्त असेल
तर आपण आपल्या मनाशीच संवाद साधणं शक्य होतं. दुसऱ्यांशी नाही, तर पहिले तुम्ही आपल्या मनाशी संवाद साधा, की काय आहे म्हणजे हे तू कितपत बरोबर करते, कितपत चुकतं आहे. है ना? तर हे नातं म्हणजे आपल्या मनाशी आपलं नातं बळकट करण्यासाठी म्हणूनच आपल्याला ध्यान म्हणा किंवा जसं मी तुम्हाला सांगते की श्वासाकडे बघा. आपल्या विपश्यनामध्ये भगवान बुद्धाने तर सगळ्यात पहिले श्वासच सांगितलंय. कारण श्वास तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या सोबत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तो तुम्हाला सोबत देतो. त्यामुळे आपलं हे नातं बळकट करण्यासाठी श्वास साधना किंवा आत्मचिंतन जे आता आपण बोलतोय म्हणजे काय करतोय? चिंतन करतोय. आपल्या आतमध्ये आपण बघतोय. आपण कधीच कोणा म्हणजे दुसऱ्यांना दोष द्यायचाच नाही याच्यामध्ये. बिलकुल नाही. ज्यांना ज्यांच्या भाग्यात असेल त्यांना हे मिळेल. आत्मचिंतन मिळेल. हे भाग्यवानच लोकांना मिळत असतं. नाही तर असं तर किती रस्त्यामध्ये किती हे तर झालं असतं, पण नाही होत. आणि एवढं क्लास करूनही कदाचित तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ऐकलं नसेल किंवा त्याच्यात जे आपण जे होमवर्क सांगतो की रोज 5 मिनिटाचं जे मी तुम्हाला इथे मेडिटेशन देते, ते मेडिटेशन तुम्ही स्वतःच्या याच्यात केलं तर आणखी चांगलं आहे. कितींदा करायचं दिवसात जेव्हा वेळ मिळतं तेव्हा करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रवासात फक्त गाडी चालवताना डोळे वगैरे बंद करू नका. म्हणजे बसून बस म्हणा किंवा कुठे असं जात असाल तर कुठेही करू शकता 5 मिनिटं. फक्त एवढंच बघायचं की तुमचा श्वास आपोआप चाललाय, विचार येतात आहे, जातात आहे. विचार येतील, विचारांना थांबवायचं नाही आपल्याला. त्या विचारांना दिशा द्यायची आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं की मन, भावना, आत्मा यांच्यामध्ये संतुलन होऊन जातं आणि आपलं जीवन अधिक म्हणजे स्थिर होतं. आपण शांत होतो. म्हणजे एक स्थैर्य मिळते आपल्याला. कारण त्याच्या पुढे पण काय होतं, की आता आपले विचार असे का बरं स्थैर्य किंवा का आपल्याला वळण लावायची आहे? कारण हे विचार म्हणजे बीज आहेत. आणि त्या बीजांमधून म्हणजे काय होतं याच्यातून तर भावना आपले किंवा आपले शब्द किंवा आपले कृती याचा उगम होतो. म्हणजे हे पुढे प्रस्तुत होतात. जसे आपले विचार असतील तसे आपल्या भावना प्रस्तुत होतात. आपले शब्द निघतात. आपण ते कृतीमधून त्याला पार पाडतो. आणि हे अगदी असंच आहे की जसं हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही आम्ही समजलो किंवा मानलो नाही मानलं त्याला काही फरक नाही पडत आहे. जसं बी पेरल्यावर झाड उगवतं तसंच आपल्या विचारांमधूनच आपल्या भावना निर्माण होतात. आणि जर आपले विचार सकारात्मक असतील तर आपल्या भावना देखील जे आनंददायी असतात. उलट विचार नकारात्मक असतील किंवा भीतीदायक असेल किंवा दोष देणारे असतील तर भावना देखील अशाच अशांत असतात, असंतुलित असतात. हे प्रत्येकांना समजतं आपल्याला. आज मी काही नवीन सांगते असं पण नाहीये. पण तरी पण त्याला ऍक्शन मध्ये आणणं आणि ते सवयी करणं आणि त्या बेईंग मध्ये आणणं म्हणजे आपल्या अगदी अंतरात्मामधून त्याला वेळ लागतो. त्याचीच प्रॅक्टिस करायला आपल्याला हे करतोय आपण सगळे. म्हणून विचार हा भावना घडवतो हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. क्षणोक्षणी असं नाही की आज मी क्लास घेते म्हणूनच आहे. नाही. क्षणोक्षणी तुम्हाला म्हणजे आता याच्यानंतर वाटल्यास तुम्ही लिहून घ्या वाटल्यास की मला हे विचार माझी भावना मला ही माझ्या ऍक्शन मध्ये आणायचे. मी सदा कदा अवेअर राहते आहे. जरी जरा निगेटिव्ह कोणाबद्दलचं आलं किंवा माझ्याच बद्दलचं आलं की मी करू शकत नाही, मी अशीच आहे, मी तशीच आहे, माझी मुलं असं आहे, माझा नवरा तसा, माझा पैसा नाही आहे, माझं लगेच स्वतःला म्हणजे करायचं की मी जसा विचार टाकणार तसंच घटना तुमच्या समोर येणार. आणि आज तुमच्या जवळ जी घटना घडते ना समोर ते तुम्ही कधीतरी विचार केलाय किंवा तुम्ही त्याच्यावर भावना प्रस्तुत केलेल्या आहेत. आपण आपलं दुःख इतकं रडून रडून वारंवार सांगतो आणि दुसऱ्यांच्या समोर आपल्या स्वतःला बिचारी बनवून ठेवतो की अरे रे अरे रे रे. म्हणजे विचार करा आपण किती बिचारीपणाच्या भावना म्हणजे बीज बोवून ठेवलेले आहे है ना. मग सगळे लोक तुम्हाला बिचारी समजतील, कोणी येईल तुमचा फायदा घेईल. ते पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी हा दृष्टिकोन आहे. पण निसर्ग तो नाही बघत की यांनी काट्याचं झाड बोललं म्हणजे बीज बोलली की चांगलं वडाचं झाड केलं त्याला नाही माहिती. तो फक्त तो तुम्हाला झाड देईल बस. टोटली आपल्यावर आहे की आपल्याला शेती कशाची करायची आहे. दोन व्यक्तींना एका परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पण विचार किंवा जे हे जे काय आहे प्रभावित करू शकतो आणि त्या विचारांमुळेच म्हणजे एका ठिकाणी जरी राहतात म्हणजे एका घरचे लोक आहेत, दोन भाऊ भाऊ आहेत
तरी सुद्धा त्यांचे विचार वेगळे असू शकतात. आणि जेवढे तुमचे विचार अधिक चांगले, स्वच्छ, सुंदर, शांत असतील, तितके तुम्ही तुमच्या भावना तुमच्या सौम्य असतात, तुमच्यामध्ये नियंत्रित असतात. आणि जितकं तुम्ही नकारात्मक विचार केला तितकं तुम्हाला असुरक्षितता, भीती, राग, तणाव ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत जातात. तर नेहमी ठेवा लक्षात, की सकारात्मक विचारांनी आत्मविश्वास, आनंद, समाधानच वाढतं आपल्या आयुष्यामध्ये. कारण ते त्याचंच बीज आहे ते. आपल्या जीवनात ज्या भावना दिसतात त्या आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहे हे लक्षात ठेवा. नाही तर इव्हन म्हणजे आज दुपारी असं जस्ट माझा विचार मनात आलं, की आपण म्हणजे कधी कधी असंही होतं ना, की आपण म्हणजे असं पण मी नाही रागवतच नाहीये तुला. मग तो म्हणतो, बघ तू रागवते. मी तुला सांगितलं ना तुला रागवत नाही म्हणून. वारंवार तेच तेच बोलते, तेच तेच बोलते. अरे, तू जर रागवत नाही तर तुझ्या विचारांचं प्रतिबिंब दिसते तू रागवते आहे. जर तुला दाखवायचंय की तू रागवलं नाहीये तर तुला लगेच आतून, ओके, ठीक आहे, तुला काय बोलायचंय, बर, बिलकुल बोल, मी कशाला रागवणार, तू बोलून तर बघ. म्हणजे किती बदललं, भावना बदलल्याबरोबर सगळं म्हणजे तुमचं प्रतिबिंब बदललं यार. तुमचं शारीरिक ठेवण, तुमच्या डोळ्यांचा, तुमचा आवाज, तुमचं कंपन सगळं बदलतं. ते सार विचारांचं प्रतिबिंब आहे. तर हे समजलं ना जेव्हा, तर ह्या जेव्हा भावना आपल्याला समजल्या ना, तर याच्यामुळे आपले नातेसंबंध, आपण निर्णय कसे घेतो, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्या सर्व गोष्टीवर प्रभावित होतं म्हणजे. आणि म्हणून तुमचे विचार आतून हा बीज आहे. विचार हे शुद्ध केल्याशिवाय तुमच्या भावना शुद्ध होणार नाही. आणि भावना शुद्ध होणार नाही तर तुमची गुणवत्ता, आणि तुमची गुणवत्ताच ही तुमची जीवनशैली ठरवते. तसं ध्यान आणि जेव्हा आत्मपरीक्षण जे आपण करतो, जे आता मी जसं तुम्हाला सांगते, तुम्हाला समजते, आणि मी म्हणते की दुसऱ्यांना ज्ञान द्यायची गोष्ट नाहीये ही, आपल्यामध्ये बघायचं आहे. आपल्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगते पण आहे, तरी पण आतमध्ये मी स्वतःला पण बघते. आणि मी तेव्हाच तुम्हाला म्हणजे सांगू शकते जेव्हा तुम्ही मला परमिशन दिलेली आहे, तुम्ही आवडीने येत आहात, तुम्ही तुमचा वेळ काढत आहात, मला ऐकत आहात, म्हणून मी ती बोलते आहे. कोणी ऐकायच्याच तयारीत नसेल तर तुम्ही नाही त्यांची जबरदस्तीने कान खोलून त्यांना ऐकवू शकत. तर अशा पद्धतीने आपल्या विचारांची गुणवत्ता ही आपलीच म्हणजे आपणच ठरवू शकतो. आणि ध्यान आणि परीक्षणाच्या सहाय्यानेच आपण आपल्या विचारांची जागरूकता असते ती अधिक विकसित करू शकतो. जर आपल्याला स्वतःला विकसित करायचं आहे, आपल्याला सुसंस्कृत व्हायचं आहे, तर आपल्या विचारांवर नियंत्रण असलंच पाहिजे. कारण आपल्या विचार, आपले भावना म्हणजे आपल्या आतमधली प्राथमिक स्थिती ही कशी आहे, किती म्हणजे स्थिती कशी आहे, म्हणजे स्थैर्य आहे की उथल-पुथल आहे, किंवा चिडचिड आहे की अस्वस्थ आहे, हे सर्व तुम्हाला म्हणजे या स्थितीचे संकेत असतात. तुमच्या भावना कशा आहेत. तर म्हणून भावनांवर उपचार करताना मुळात विचारांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही समज म्हणजे आत्मिक शांतीकडे जाण्याचा खूप महत्वाचा टप्पा आहे. तर आता बरेच लोक, मी तुम्हाला एक आता रेकीचं मी याच्यासाठी एक सांगते की बरेच लोक म्हणतात की रेकी द्या आम्हाला. आणि मग त्यांना मी जेव्हा सांगते की तुम्ही रेकी द्या असं म्हणण्यापेक्षा तुम्ही शिकले तर जास्त चांगलं होईल. तर त्यांना मग असं वाटतं की काहीतरी म्हणजे प्रोफेशनली काहीतरी होतंय, पण ऍक्च्युली तुम्ही दुसऱ्यांना किती दिवस लिहून वाचून दाखवणार आहे, किती दिवस. पण तुम्ही स्वतःच लिहायला शिकले तर किती मजेदार ना. कुठे कोणत्याही क्षणामध्ये काही वाचायला लागलं तर तुम्हाला कोणाला शोधायची गरज नाही मदतीची. तिथे आपण आता जे लहान बाळापासून आज आपल्याला शिकलो आपण शैक्षणिक याच्यामध्ये, तर तसंच आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये ही गोष्ट जेव्हा समजली, स्वतःच लिहिता वाचता आलं स्वतःला, तर किती सुंदर. तर ही समज आहे ना, ही आत्मिक शांतीकडे जाण्याचा खूप महत्वाचा टप्पा आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्वतःच स्वतःला बदलवू शकतो, कोणीच कोणाला बदलवू शकत नाही. हा, आता बदलवू शकतो म्हणजे समोरचा जर ऐकायला तयार असेल, समजायला तयार असेल तर. तेही समज म्हणजे तो उतरवतो आपल्यामध्ये तेव्हा तो समजून घेईल, नाही तर काही तथ्यच नाही त्याला. तर आता पुढचा एक म्हणजे मी सांगू इच्छिते की आत्मिक शांतता कशी येते, आपल्याला कशी साधता येईल. म्हणजे आत्मिक शांतता म्हणजे आपल्या आतमध्ये एक स्थिर आणि सुसंस्कृत अशी समाधानी अवस्था असते ती.
तर ही शांतता तुम्हाला बाहेरून नाही मिळणार. ही आपल्या आतमध्येच लपलेली असते. जग कितीही बदलो, पण आतला आपला आत्मा, आपली एनर्जी ही शांत असू शकते किंवा स्थैर्य राहू शकते तिला. आणि हेच आत्मिक शांतीचं रहस्य आहे. कारण आत्म्याचं ह्या एनर्जीचं स्वरूपच शांत आहे. हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आपण ज्याला म्हणतो. ही कधीच तुम्हाला म्हणजे चुकीच्या मार्गाने न्यायला सांगत नाही किंवा तुम्हाला अशांत ठेवायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही जेव्हा अशांत असले तेव्हा समजून जा की स्वतःच्या आत्म्याशी म्हणजे ह्या एनर्जीशी तुटले. आणि त्याच वेळेस लगेच सगळ्यात लक्षात ठेवा की काय माझ्याकडनं सुटतंय. स्वतःला प्रश्न विचारायचे. नेमकं आपण इथे चुकतो. आपण काय करतो की आपण कसे म्हणजे बिचारे आहोत याला प्रूफ करायला बघतो. अगदी छोट्याच्या छोट्या गोष्टीच्या याच्यामध्ये खूप जबरदस्त. एखादं छोटंसं बाळ देखील आपल्याला म्हणजे जर रडलं असेल ना, तरी पण अरे या बाळाचा मला किती त्रास देतो. रात्री रात्र झोपत नाही हा बाळ. म्हणजे त्या अनभिज्ञ बाळाची सुद्धा आपण कंप्लेंटिंग करतो. तर किती म्हणजे आपल्याला किती समजून घ्यायचंय, किती शिकायचंय अजून आपल्याला हे लक्षात ठेवा. तर आपल्या मनाला शांत ठेवणं म्हणजेच आपल्या आत्म्याशी स्वतःला जोडणं म्हणजे त्या एनर्जीशी जोडणं. आणि याच्यासाठी आपल्याला एकदम आज मी सांगितलं आणि उद्या तुम्ही बदलले असं होऊ शकत नाही. तर तुम्हाला स्वतःसाठी तरी काही भौतिकतेमध्ये आपल्याला तर दिवसभर दिवस-रात्र काम करायचंय. पण स्वतःसाठी तरी थोड्या-थोड्या वेळाने 5-5 मिनिटं तरी का असेना स्वतःसाठी वेळ राखून ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ध्यान आपल्या आतमध्ये, की काय म्हणते माझी एनर्जी? बाहेर समजा तुमचं कितीही वादविवाद, भांडण झालं, ठीक आहे, तेवढं क्षणामध्ये तुम्हाला वाटलं, बोलावं, बोलले, हे झालं, ते झालं. पण तो ती एनर्जी दिवसभर आपण घेत राहतो, की त्याने असं मला म्हटलं होतं, त्याने अरे त्या दिवशीच नाही तर कितीतरी पास्टची एनर्जी घेऊन बसतो आपण. ती स्वतःला शोधायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःच्या म्हणजे ध्यानामध्ये आपल्याला त्या एकांतामध्ये आपल्याला त्याला कसं सकारात्मक करता येईल याच्यावर आपल्याला प्रश्न निर्माण करून स्वतःलाच प्रश्न निर्माण म्हणजे प्रश्न विचारून स्वतःची आपण आत्म्याची शांती निर्माण करू शकतो. तर आपल्याला त्या गोष्टी कुठे अशांत आहे, कुठे आपल्या मनाविरुद्ध घडलेलं आहे, तर ते किती योग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला फक्तच प्रश्न विचारायचं आणि आतूनच उत्तरं शोधतं. बाहेर उत्तरं मिळणार नाही तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं अशांत वाटलं ना, त्यावेळेस स्वतःला आत्मा किंवा स्वतःला एनर्जी समजून नेहमी त्याला ते पेरायचंय, की मी शांत आणि स्थिर असा आत्मा आहे किंवा एनर्जी आहे, चैतन्य आहे. हे सतत सतत त्याला सांगत राहणं, सतत कितींदा दिवसातून कितींदाही जितक्यांदा तुम्ही सांगितलं तितक्यांदा तुम्ही चांगले ट्रेन होत जाणार त्याच्यामध्ये. कधी कधी आपल्याला म्हणजे राग, द्वेष, तणाव हे सगळं म्हणजे अस्वस्थ करतात. पण त्याच वेळेस नेमकं आपल्याला असं वाटतं की नाही नाही माझ्या सध्या ना खूप घरात मला ध्यान करायला वेळच नाही हो. इतकं टेन्शन आहे माझ्या घरामध्ये. मी माझ्या ह्या प्रोग्राम मध्ये माझ्या वहिनीला बोलवलं की तू ये. तर म्हणे नाही 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 ताई म्हणे मला सध्या वेळच नाहीये. मला इतकं टेन्शन आहे ना म्हणे की काय सांगू. अगं तुझं टेन्शन रिलीफ होण्यासाठीचाच कोर्स आहे, फ्री आहे. ये तर. बरं ते नाही ऐकत तर तू रेकॉर्डिंग आहे. नाही नाही ताई मला तेवढा वेळच नाहीये. कशाच्या मागे धावताय तुम्ही? कशासाठी धावता? काय आहे तुमचं पर्पज? तुम्हाला जर हा जीवनामध्ये शांती, स्थैर्य, सुंदरता, प्रगती ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आतमध्ये करायची आहे. तुम्हाला फक्त शेती करायची, शेती करायची नाही, नाही मला वेळ नाही शेती करायची. अरे बीज तर बो तिथे. तुला कशाची शेती करायची आहे? ते बीजाचा हे तर कर, रोवणी तर कर. तर अशा पद्धतीने आपण वागतोय आणि आपण त्याच्याकडे बघतच नाही किंवा ह्या शांततेसाठी आपण आपल्या विचारांची किंवा भावनांची किंवा आपल्या प्रतिक्रिया काय येतात त्याची जबाबदारीच आपण शिकत नाहीये, घ्यायलाच तयार नाहीये. तर दुसऱ्याला दोष न देता पहिले आपणच अंतर्मुख होणं ही सगळ्यात पहिली जीवन जगण्याची पायरी आहे. जीवन जगण्याची पायरी अंडरलाईन करा की आपण जीवन जगतोय ना, तर ही पहिली पायरी आहे की दुसऱ्यांना दोष न देता आपण आपल्या आतमध्ये अंतर्मुख होणं. हे काही शब्द अंडरलाईन करून घ्या, समजून घ्या. पूर्ण जरी कधी कधी होतं आपण ऐकता ऐकता डोक्यावर चालत जातं, पण काही काही आपण अंडरलाईन करतो ना, त्यातले हे वाक्य आहे की आयुष्यात दुसऱ्यांना दोष द्यायची गरजच नाहीये. आत्मा
परमात्मा. परमात्मा तुम्हाला दाखवतो आरसा की तुम्ही काय करत आहात. तर तुम्ही जसा दोष दुसऱ्यांना दिला, तो दोष म्हणजे तुमच्यातूनच उगम पावला. आणि जसं तुम्ही हे समजले ना, तशी तुमची वृत्ती समंजस होते, क्षमाशीलता येतं, प्रेममय होते. आणि ही शांती तुमची साथीदार बनते. छोट्या छोट्याशा गोष्टीवर आपण राग करतो आणि धरून बसतो. पण त्यावेळेस असा एक दृष्टिकोन ठेवायला आपल्याला पाहिजे, की निघून जातो हा क्षण. कारण कोणताच क्षण तुम्ही पकडू नाही शकत आजपर्यंत. तुमच्या हातातच नाहीये. आज आपण हे बोलतोय, एका क्षणामध्ये तुमच्या कानावर येतात शब्द, दुसऱ्या क्षणामध्ये तो क्षण निघून गेलेला असतो. तुम्हालाही आठवणार नाही की मी काय बोलली, किंवा मी जसं आहे तसं मी पण नाही बोलू शकणार आहे. हो की नाही? तर अशा पद्धतीने आपल्या आत्मिक शांतीवर आणि त्या घटनांवर म्हणजे साक्षी भाव ठेवणं असतं. त्याला त्याच्यामध्ये गुंतवून नाही जायचंय आपल्याला, त्या रागामध्ये, त्या लोभामध्ये गुंतवून नाही जायचंय. इव्हन खूप सुखामध्ये खूप तारीफ केली कोणी तर त्याच्यातही गुंतून नाही जायचंय. अनुभव घ्या आणि निघा पुढे. आणि अशा याच्यातून तुम्हाला ती शांती मिळते आतून. आणि ह्या शांतीमध्ये आपले विचार स्पष्ट होतात. आणि विचार स्पष्ट झाले ना, तर आपण जेव्हा कुठल्या गोष्टीचा निर्णय घेतो ते योग्य घेतले जातात. ही अवस्था आपल्याला रोज काही मिनिटं म्हणजे म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल. हळूहळू हळू सराव करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, हे काय एका दिवसाचा गेम नाही आहे. आणि काही काही लोक आपण म्हणजे शांत राहिलो तर ते दुर्बल पण समजतात है ना. तर शांतता ही दुर्बलता नाही आहे, हे लक्षात ठेवा. शांत व्यक्ती खूप पॉवरफुल असतो आतून. त्याला माहिती आहे की कुठे काय बोललं पाहिजे आणि आपल्या शब्दाने काय जादू होते, हे जो शांत असतो ना तो समजतो. तर ही सर्वात मोठी शक्ती आहे, शांत असणं. आपल्या आत्म्याशी आपण जुळतो, तर हे एक प्रकारचं म्हणजे दिव्य सामर्थ्य आपल्यामध्ये येतो. आत्म्याशी म्हणजे एनर्जी, चैतन्याशी. आणि हे कोणतेही कितीही मोठं दुःख येऊ, वादळ येऊ आपल्या लाईफमध्ये, पण तरी सुद्धा आतली शांती ही टिकून राहते. तर अशा पद्धतीचं आपलं हे आजचा विषय होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक आता ह्याच गोष्टी म्हणजे काय मी बोलले, त्याच्यावर एक तुम्हाला मनशांतीसाठी परत म्हणजे मेडिटेशन तुम्हाला सांगते. थोडं बहुत आता मी कसं, हे रेकॉर्डेड व्हिडिओ नाहीये त्यामुळे मी तुम्हाला जसं तसं देऊ नाही शकत. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, मी जे सांगते ना, जरुरी नाही की जसे तसे शब्द तुम्हाला पाहिजे असं, पण ती जी समज येते तुम्हाला, त्या समजनी स्वतःहूनच काम करायचंय. आणि केव्हाही करा, म्हणजे सकाळी करा, दुपारी करा, वेळ मिळेल तेव्हा करा, झोपताना करा, पण करा. म्हणजे साधना, याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. नाही तर नुसतं म्हणजे आपण ऐकलं आणि विसरून जातो. ठीक आहे. तर चला बसायचं सगळेजण शांतपणे. मग हे झालं की आपण प्रश्न उत्तर वगैरे घेऊया. ठीक आहे. तर शांतपणे बसा, डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. मी तुम्हाला एक मिनिट एक म्युझिक लावून देते. म्युझिक म्हणजे जस्ट एक वातावरण छान वाटेल म्हणून, त्याचं काही खूप महत्व नाहीये असं. बिना म्युझिकने पण आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. शांत बसा, डोळे बंद करा. तुमचं शरीर स्थिर आणि तणावमुक्त असू द्या. कुठे म्हणजे सैल सोडून द्या आता शरीराला, हात पाय. लक्ष फक्त आता तुमच्या श्वासावर ठेवा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. अगदी आपोआप होतो आहे. विचारही येतात, पण त्या विचारांना दिशा द्यायची आता आपल्याला. त्या विचारांना म्हणा, जेव्हा श्वास आत घेतात तेव्हा मी शुद्ध आत्मा आहे,
शुद्ध चैतन्य आहे. श्वास आत घेताना विचारायला सांगा, विचार क्रिएट करा आणि आणि श्वास सोडताना विचार करा, मी शांततेचा अनुभव घेते आहे. शुद्ध आत्मा आहे. शांततेचा अनुभव घेत आहे. श्वासाकडे फक्त निरीक्षकासारखं बघत राहा. तो कसा आत येतो, कसा बाहेर जातो. मन भटकल्यास परत श्वासाकडे आणा. प्रत्येक श्वासासोबत मन अधिक स्थिर होत आहे. विचार करा, कोण आहे हा श्वास जो तुम्हाला देतो? आपोआप श्वास घेतो, देतो. कोण आहे हा? असणं अनुभवा. ह्या असणाऱ्याकडे फक्त बघा. आपोआप तुमचा श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. शुद्ध आत्मा आहे. शांततेचा अनुभव घेत आहे. मन एखाद्या शांत तलावासारखं होत आहे, अगदी न हलणाऱ्या पाण्यासारखं. तुमच्या असण्याला तुम्ही जाणलं आहात. मध्ये जेही काही हालचाल होत असेल फक्त बघा. बघतोय हा. तुमचं मन, शरीर, तुमचा एनर्जी, आत्मा स्थिर होतो आहे.
जाणीव तुम्हाला होत आहे. तुमचं अंतर्मन स्वच्छ आणि निर्मळ करत आहे. आणि हेच निर्मळ मन तुमचं आत्मिक शांततेचं दार उघडतो आहे. मनात स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी समाधानात आहे, मी एक दिव्य आत्मा आहे, चैतन्य आहे, एनर्जी आहे. हळूच वातावरणाप्रती जागृत होऊन हातापायांची बोटं हलवू शकता. आणि हलकेच डोळे उघडू शकता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.